नागपूरच्या गोधनी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या केंद्रात गॅस लिकेज झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी संध्याकाळी नागपूरच्या शंकरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅस लिकेजची घटना घडली। मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी तसंच अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी वेळीच तत्परता दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला। नागपूर शहराजवळील शंकरपूरच्या जलशुद्धीकरण केंद्रात तब्बल 900 किलो क्षमतेचा क्लोरीन सिलेंडर बसवण्यात आला होता। या सिलेंडरचा वॉशर निघाल्यानं क्लोरीन गॅसची गळती सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना क्लोरीनचा वास तीव्रतेने येताच त्यांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं। त्यानंतर गॅस गळती बंद करण्यात आली आणि सिलेंडर सुरक्षितपणे तिथून हटवण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच गोधनीच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅस गळतीनं मोठी घटना घडली होती आणि त्यानंतर आता शंकरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात गॅस गळती झाल्यानं परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र दिलासादायक बाब म्हणजे शंकरपूरचं जलशुद्धीकरण केंद्र हे गावापासून बरंच दूर आहे, त्यामुळे या गॅस गळतीमुळे कोणालाही बाधा झाल्याची माहिती नाही। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शंकरपूर जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील तब्बल 14 गावांना पाणी पुरवठा केला जातो। मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती आहे।